नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि या रणधुमाळीमध्ये आपला जो गट आहे बोरी खोडद गट, या गटातील कावळपिंपरी या गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी भरपूर तरुण मंडळी, मतदार मंडळी या ठिकाणी आहेत. तर आपण सर्वांनाच विचारूयात की नक्की सध्या हवा कोणाची आहे, काय वातावरण आहे, निवडणुकीचे जे आता वातावरण झालेलं आहे, कोणाचा प्रचार शिगेला गेलेला आहे, हे आपण आता विचारणार आहोत. तर सर्वांनाच आपण विचारण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव? शरद पाबळे, गाव? पिंपरी गावळ. आता जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, तर सध्या आपले जे उमेदवार आहेत, कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का? गेलेले उमेदवार येऊन गेले इथे आताच. कोण कोण आहेत? जयश्रीताई जिल्हा परिषदला, पंचायत समितीला राजू गाडगे आणि गाड्याकडून संभाजी शेठ चव्हाण. तर सध्या आपण पाहतोय तर सध्या या कावळपिंपरी गावामध्ये किंवा आपल्या पूर्ण जेडपी मध्ये सध्या कोणाची हवा वाटतं तुम्हाला? आम्हाला बाकी गटात माहित नाही, पण आमच्या गावात माऊलींची हवा एवढं माहिती. का बरं माऊली खंडागळेच का? आमच्यातला आहे ना, सर्वसामान्यांमधला माऊली. आता माऊली शेठ हे उभाटा गटात होते, त्याच्यातून ते धनुष्यबाणात आले. म्हणजे त्यांचं पूर्वीचं जे चिन्ह होतं धनुष्यबाण, त्याच धनुष्यबाणावर ते आता लढायला आले. तर तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? नाही, या चिन्ह काही नवीन नाही. जर समोरचे आम्ही लोकसभेला, विधानसभेला आम्ही त्यांची तुतारी वाजवली आणि ते आज तुतारी विसर्जित करून घड्याळावर लढत असतील, तर आमचा DNA एकच आहे ना, धनुष्यबाण आणि मशालीचा. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. आमचं चिन्ह जुनं आहे, धनुष्यबाण चालवणार आम्ही. म्हणजे तुम्हाला विधानसभेला धनुष्यबाण दाबायला मिळालं नाही, यावेळेला 100% मिळाले म्हटलं तुम्ही दाबणार आणि दाबणार आहे. काय? तुम्हाला काय वाटतं? धनुष्यबाणच. धनुष्यबाण. तुम्ही? धनुष्यबाण. आता तसं जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार कल्पनाताई काळे आहेत आणि त्यांच्याच राष्ट्रवादीतून म्हणजे जे 40 वर्ष निष्ठावान होते राष्ट्रवादीचे पांडुरंगजी पवार साहेब यांनी सुद्धा त्यांच्या सुनेचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मग त्याच्यामुळे काय मतात विभाजन होईल का? नाही, विभाजन अजिबात होणार नाही. आणि झालं तरी ते आता आमचा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. पण ज्या कारणाने ही जागा त्यांनी लावून धरली होती गाड्यावाल्यांनी, तर त्या कारणांनी साहेबांना न्याय भेटायला पाहिजे होता, पण तो काही मिळालेला नाही. आम्हाला जे माऊलींना जे सांगत होते का ही जागा आमचे तालुका अध्यक्ष यांना सोडायची, त्याच्यामुळे इथं कुठलीही चर्चा होणार नाही ह्या जागेवर. मग त्यांनी साहेबांना कुठं न्याय दिलाय? एकतर साहेब पण बसवले, साहेबांची फरफट केली आणि माऊलींना सुद्धा तिकीट न दिल्यामुळं शेवटी त्यांना निर्णय घ्यायला लागला. म्हणजे माऊली इकडं आल्यानंतर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात काय नाराजगी वगैरे काय वाटते का? अजिबात नाही. जे कार्यकर्ते पहिले होते त्याच्यात उलट शरददादाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची वाढ झाली, भर पडली. त्याच्यामुळं आता आम्ही पूर्वी थोडे दुबळे होतो, आता एक ताकद आलेली आहे आम्हाला दोन्ही गटात. आणि अजून एक तुमच्याच मुखातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाऊ द्या, जशी राष्ट्रवादी एकत्र आली तशी शिवसेना एकत्र यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे, पण आता आम्ही इथं माऊली म्हणून आलेलो आहे. म्हणजे माऊलींच्याच रूपाने संदेश तुम्ही वरती उद्धव साहेबांकडे जाऊन तुमचा कसं वाटतं तुम्हाला? नाही, एवढा मोठा मी नाहीये, पण आम्ही माऊली म्हणून धनुष्यबाणात गेलेलो आहे आणि माऊलींना निवडून आणणार. काय दादा, काय सध्या कोणाची हवा वाटते? माऊली शेठ, शिवसेना. का बरं माऊलीच का? माऊली आता आमच्या इथलं जवळ आहे आसपासला, त्याच्यामुळे आम्हाला माऊली. या ना ताई, या ना. लाडक्या बहिणी सुद्धा आपल्या सोबत या ठिकाणी आले. सध्या काय कोणाची हवा वाटते? धनुष्यबाण. धनुष्यबाणच का बरं? धनुष्यबाणच का? काय तुमची चॉईस असेल ना? पहिल्यापासून धनुष्यबाणाचे. वा वा. पहिल्यापासूनच स्वतः धनुष्यबाणाचे ते फॅनच आहेत. पण मला एक लाडकी बहीण म्हणून प्रश्न विचारायचा आहे. लाडकी बहीण सुरू करणारे एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे, पण त्यांच्याच बरोबर मांडीला लावून बसणारे अजितदादा, ते पण त्यांचे विरोधी पक्षाचे आता तिकीट आहे, उमेदवार आहे. मग कसं पाहता तुम्ही? नक्की लाडकी बहीण म्हणून सगळ्या माता माऊल्या आहेत, त्या कोणाच्या पाठीशी असणार? एकनाथ शिंदे सरकार आहे. वा वा, धन्यवाद. या दादा, तुम्ही पुढे या. काय तरुणांकडून काय मागणी? तरुणांकडून काहीच मागणी नाही. तरुणांना एकच संदेश आहे का शिवसेनेचं धनुष्यबाण पुढे जाऊ द्या. तुम्हाला विचारायचंय, शेतकरी म्हणून आता शेतकऱ्यांच्या भरपूर मागण्या असतात, पण एक शेतकरी म्हणून जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? आम्हाला फक्त आमच्या एरियामध्ये विकास कामं झाली पाहिजेत. जो माणूस योग्य आहे, आपण पाहतोय ह्या पट्ट्यात जो उमेदवार उभा राहील ते प्रचाराला येतच असतात प्रत्येक वेळेस. आता लग्न समारंभ होते, त्यांचं काम येण्याचं
आशीर्वाद देतात जातात, परंतु चांगल्या पद्धतीने जो काम करतो पहिल्यापासून निष्ठावंत असू, 40 वर्ष आता तुम्ही बोलले राजकारणात आहे, मला माहिती त्या गोष्टी आमदारांच्या मागं होते. परंतु काय होतं, एखादं सीट नाही दिलं तरी माणूस लगेच विचार करून ते सगळ्यांच्या साथीनं होतं आणि ते निर्णय घेतात. ते त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मागं असतो. आणि मग आता मी तर पुण्याला असतो, त्याच्यामुळे जास्त आता उमेदवार कोण उभे हे पण मला नीट माहित नाही, अजून ताळमेळ नाही. कारण शेजारच्या तालुक्यात बघतो आपण, अजून कोण कोणा जातोय काय होतंय सांगता येत नाही. त्याच्यामुळं आता जो योग्य आहे तो देतो. माऊली शेठ खंडागळे आले होते, ते आता उभे आहेत आमच्याकडून. आम्ही शिवसेना आमच्या रक्तातच आहे. आम्ही मुंबईतून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खास समर्थक आहेत. पहिल्यापासून आम्ही झेंडाच फडकत आलोय. परंतु इथं आता मागचं राजकारण वेगळं झालं. आता हे राजकारण हे फक्त पंचायत समिती लोकल आहे, परंतु ते महत्वाचं आहे आमच्यासाठी. इथूनच पुढे जाणार ना आपण, म्हणून हे यंदाची निवडणूक खूप महत्वपूर्ण आहे. आम्ही त्याला खूप प्रसिद्धी देणार आहे. आणि हे सगळे माझे गावकरी कावळपिंपरीकर आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व पटेल शेवटचं गाव आहे, पण याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधणार आहे आता. कारण एकूण जो लोकसंख्या ज्यादा आहे, मधली लोकसंख्या ज्यादा आहे, त्याच्यामुळं हा आता विकास कामं होणं महत्वाचं आहे. एवढंच बोलू शकतो. दादा तुमचं गाव? काळपिंपरी. कावळपिंपरी. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जुन्नर तालुक्यातील तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे ज्या वेळेला पक्षाचे जे बाकीचे आहेत म्हणजे संपर्क प्रमुख असतील, त्यांनी सुद्धा माऊलींना विश्वासात न घेता एक घड्याळाबरोबर जी युती केली, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? त्यांनी आता त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतलाय, पण आम्ही सगळे माऊलीला मानणारे लोक आहेत. माऊली तिकडे आम्ही, म्हणजे माऊलींवर एक प्रकारे अन्याय केलाय असं तुम्हाला वाटतं का? हा माऊलीने अन्यायच केलाय ना. माऊलींना ही जागा द्यायलाच पाहिजे होती. माऊलींचा हा म्हणजे बालिकेल्यासारखं आहे. माऊली इथं म्हणजे कधी पण निवडून येऊ शकते. त्यांनी इकडे म्हणजे फिरलेतलं सर्वसामान्यांचे काम केलेत त्यांनी, त्याच्यामुळे माऊली निवडून येतील इकडे. आता त्या कल्पनाताई काळे म्हणून त्यांच्या विरोधात उभे आहेत, त्या कल्पनाताईंना तुम्ही ओळखता का कोणी? आमची ओळख आहे, ओळख आहे. आम्ही या ओळखतीच पट्ट्यात नाही. इथं माऊली खांडाकडे म्हणजे माऊली खांडाकडेच म्हणजे इथं तुम्ही त्यांना सुद्धा ओळख, म्हणजे ते कधी आलेच नाही का? आले नाही का वाचन. तसं माऊली खंडागळे हे प्रत्येक फार जडेघडीत केले. येत असतात. कोणाचं महित असू, अन्यथा दसक्रिया, कोणताही कार्यक्रम असो, प्रत्येक वेळेस येणार, प्रत्येक संपर्क राहणार सगळ्यांचा. कामं माऊली खंडागळ्यांनी बरेच केलेली. आमची डीपीची कामं एक फोन केला का लगेच माऊली खंडागळे करत असतात. कधी फोन केला तर नेहमी फोन उचलणार, सगळ्या काही गोष्टी. माऊली खंडागळे येतात. तर माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना मिळून एक प्रश्न आहे, एक गाव म्हणून. आता जर माऊली शेठ खंडागळे हे जर निवडून आले तर त्यांच्याकडून तुमची कोणती अपेक्षा राहणार आहे गाव म्हणून? का निवडून माऊली शेठ जरी आले, आता प्राथमिक शेतकऱ्यांच्या काय रस्ते, पाणी, वीज किंवा कोणाचं रात्री अपरात्री बिबट्याचे काही प्रश्न असतील, हे सोडवण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्याच्यामुळे याच त्यांच्याकडून आशा असतील आम्हाला. चालतंय, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ असा दिलाय आणि आमच्याशी बातचीत केली, म्हणून तुमचं जुन्नर टाइम्सच्या वतीनं मनपूर्वक आभार.